नमस्कार मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की उत्क्रांतीच्या सिद्धांतासाठी काही पुरावे आहेत का? उदाहरणार्थ, आपण म्हणतो की आजचे पक्षी हे डायनासोरपासून लाखो कोट्यावधी वर्षाच्या काळात विकसित झाले आहेत. तर बघा, हे डायनासोर हे तर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर भरपूर चित्रपटही बनवले गेले आहेत. पण आपल्याला कसं कळतं की ते खरोखर अस्तित्वात होते? कोणीही ते प्रत्यक्षात पाहिलेले नाहीत. बरं, याचा एक पुरावा पृथ्वीच्या आत सापडतो. हे चित्र पहा. हे त्या प्राचीन सरीसृप प्राण्याचे अवशेष आहेत. पण थांबा, हे नक्की काय आहे? ही हाडे आहेत का? मग जर ती हाडे असतील तर लाखो वर्ष तशीच कशी राहू शकतात बरं? त्यांचे विघटन होत नाही का? हो, ही हाडेच आहेत, पण कालांतराने ती दगडात रूपांतरित झाली आहेत. त्यांना आपण जीवाश्म म्हणतो. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण जीवाश्म म्हणजे काय आणि ते कसे तयार होतात हे पाहूया. चला सुरुवात करूया जीवाश्म म्हणजे काय ते लिहून. तर जीवाश्म म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जीवाश्म हे मुळात अवशेष असतात. पूर्वी कधीतरी जिवंत असलेल्या प्राण्यांचे अवशेष. पण सामान्यतः आपण त्यांना सजीवांचे अवशेष म्हणतो, कारण ते केवळ प्राणीच नसतात. ते वनस्पती सुद्धा असू शकतात किंवा मग कदाचित अतिसूक्ष्म सजीव जसे की जीवाणू सुद्धा असू शकतात. आणि हे सजीव मेल्यानंतर कोणत्या प्रकारचे अवशेष मागे सोडतात? ते खूप असू शकतात. ते खरी हाडे असू शकतात किंवा जसं आपण पाहत आहोत तशी दगडात रूपांतरित झालेली हाडे असू शकतात किंवा ते मागे ठेवलेले पाऊलखुणा असू शकतात. अशा अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे थोडक्यात काहीतरी मागे राहायला हवं आणि जर ते हजारो हजारो वर्षे तिथे टिकून राहिले तर आपण त्याला जीवाश्म असे म्हणतो. ठीक आहे, तर पुढचा स्वाभाविक प्रश्न असा येतो की हे जीवाश्म तयार कसे होतात? त्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा हा तुमचा आवडता डायनोसॉर आहे. समजा तो त्याच्या रोजच्या कामात आहे आणि अचानक काहीतरी होतं आणि तो मरतो. त्याची जीभ अशी बाहेर पडलेली असते. खरोखरच खूप दुर्दैवी प्राणी आहे. आता सामान्यपणे काय होतं, काही वेळातच कदाचित काही महिन्यात सूक्ष्मजीव त्याच्या सगळ्या मांसाचे विघटन करतात आणि मग तेथे फक्त हाडांचा सांगाडा उरतो. पण या हाडांचंही हळूहळू विघटन होत जातं. हे खूप हळूहळू होते, पण ते होतेच. आणि काही वर्षांनी तिथे काहीच उरत नाही. सगळं विघटन होऊन जातं. म्हणून तुम्हाला कळेल की सामान्यतः बहुतांश प्राणी काहीही मागे सोडत नाहीत. तिथे कोणतेही ठसे उरत नाहीत. म्हणून त्यांचे जीवाश्म होतच नाहीत. समजलं? मग जीवाश्म कसे तयार होतात? एखादा प्राणी जीवाश्म होण्यासाठी काय व्हायला हवं? तर हाडे विघटन होण्यापूर्वी ते जमिनीत दडपले जावेत. जर ते दडपले गेले तर ते जीवाश्म बनू शकतात. मग ते कसे दडपले जातात? तर हे अनेक प्रकारे होऊ शकते. जसे की नैसर्गिक आपत्ती, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा मग भूकंपामुळे. मग अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ते दडपले जातात. किंवा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे जर हे प्राणी एखाद्या पाण्याच्या स्रोताजवळ मरण पावले, जसे की तलावाजवळ. मग मी तुम्हाला ते दाखवतो. तर असं समजा की हा प्राणी तलावाकाठी मरण पावला आणि मेल्यानंतर काही कारणाने तो तलावात ढकलला गेला. त्याचे मांस पूर्णपणे विघटित झाले आणि मग तो थेट तलावाच्या तळाशी आला. आता या हाडांचे विघटन होण्यासाठी बराच वेळ लागेल, बरोबर? चला तर मग बघूया हे विघटन होण्याआधी काय घडते. मग बघा, या पाण्यात खूप इतर पदार्थ असतात, जसे की चिखल, दगड. हे सतत पाण्यात मिसळत राहतात आणि वेळोवेळी हळूहळू ते तळाशी साचू लागतात. मग त्यातील काही भाग या हाडांच्या वरही साचू लागतो. म्हणून या हाडांच्या वर एक थर तयार होतो. या गोष्टींना आपण सामान्यपणे गाळ असे म्हणतो. हा गाळ म्हणजे वाळू, माती, दगड हे काहीही असू शकते. आणि जशी जशी वेळ पुढे जाते ना, तसे तसे त्या थरांचे अजून अधिक साठे जमा होतात आणि जमा होतच राहतात. आणि अशा प्रकारे तो सांगाडा त्या थराखाली पूर्णपणे दडून जातो. कालांतराने हे सगळं अशा प्रकारे कठीण होऊन दगडाच्या स्वरूपात बदलते. एकदा हे असं घडलं की जीवाश्म तयार होण्याची चांगली शक्यता असते. आता काय होते, या दगडांमध्ये काही छिद्रे, काही फटी असतात, ज्यातून पाणी जमिनीत शिरू लागते आणि त्यातील काही पाणी या हाडांपर्यंत पोहोचते आणि त्या पाण्यामुळे त्या हाडांचे विघटन होते व अशा प्रकारे जीवाश्म तयार होतात. चला मग या पाण्यामुळे ही विघटनाची प्रक्रिया कशी होते हे आपण अधिक सविस्तरपणे पाहूया. समजा आपण एका हाडावर झूम करूया.
उदाहरणार्थ हे पायाचं हाड आहे, त्याला आपण झूम करून बघूया. थोडं अधिक झूम करू जेणेकरून ते नीट पाहता येईल. आता या ठिकाणी या नखावर नजर टाकूया. जसे पाणी त्याच्या जवळ पोहोचते तर बघा पाण्यात बरीच सूक्ष्मजीव असतात. आता बघा या पायाच्या पंजावर नजर टाकूया आणि त्यात सुद्धा त्याच्या पायाच्या नखावर. जसे पाणी त्याच्या नखाजवळ पोहोचते तर बघा पाण्यात बरीच सूक्ष्मजीव असतात. ते सूक्ष्मजीव त्या नखांचं विघटन करायला लागतात. कदाचित त्या नखाचा काही भाग पाण्यात विरघळू लागतो कारण पाणी एक उत्कृष्ट द्रावक आहे. काळाच्या ओघात या गोष्टी विरघळतात आणि त्यामुळे ते नख पूर्णपणे नष्ट होते. मग तिथे एक रंध्र म्हणजेच एक पोकळी तयार होते आणि त्यामुळे त्या जागेवर आता पूर्णपणे पाणी भरून जाते. आता पुढे काय होते, ते पाणी पूर्णपणे शुद्ध नसते. त्या पाण्यामध्ये बरीच खनिजे असतात. कॅल्शियम, सिलिकॉन, फॉस्फरस यासारखी खनिजे त्यात असू शकतात. ही सर्व खनिजे त्या जागेवर येतात आणि वेळोवेळी पाण्याचं बाष्पीभवन होत असते, जे सतत होत राहते. मग या पाण्याच्या बाष्पीभवनानंतर ही खनिजे तेथे उरतात. ही प्रक्रिया सतत चालू राहते आणि मग असं करत करत तो भाग पूर्णपणे खनिजांनी व्यापला जातो. मग या ठिकाणी थोडं रंगवून दाखवतो. ठीक आहे, मग बघा अशा प्रकारे हा नखाचा भाग दगडात रूपांतरित होतो आणि हे काहीच इथेही घडू शकतं. पाण्याच्या संपर्कामुळे हाडाचा हा भागही विरघळायला सुरुवात होते आणि तो भाग सुद्धा पूर्णपणे पाण्याने भरतो. तिथेही त्याच प्रकारची खनिजे असतात. मग पाण्याचे बाष्पीभवन होते आणि खनिजे उरतात आणि कालांतराने ही संपूर्ण जागा खनिजांनी व्यापली जाते व त्यांना तो हाडाचा आकार प्राप्त होतो आणि तो भाग दगडात रूपांतरित होतो. अशा प्रकारे हळूहळू छोटे छोटे भाग दगडात बदलू लागतात आणि अखेरीस संपूर्ण सांगाडा दगडात रूपांतरित होतो. तर ते हाडांचे अगदी परिपूर्ण प्रारूप असते. फक्त आता तो हाडांऐवजी खनिजांनी बनलेला दगड असतो. अशा प्रकारे हळूहळू संपूर्ण हाडाचा सांगाडा कालांतराने दगडात रूपांतरित होऊ शकतो. आता मी हे छोटं करतो. मग बघा हे घडल्यानंतर अनेक वर्षानंतर जेव्हा लोक इथे उत्खनन सुरुवात करतात तेव्हा त्यांना हा दगड सापडतो आणि अधिक खोल खणल्यावर ते हा जीवाश्म शोधून काढतात. आणि अर्थातच संपूर्ण हाडांची रचना नेहमीच अक्षुण्ण म्हणजे एकसंध राहत नाही. कधी कधी ही हाडे वेगवेगळ्या जागी विखुरलेली सापडू शकतात, पण हे काही सामान्य नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही या चित्राकडे पाहिलात तर तुम्हाला जवळजवळ संपूर्ण सांगाड्याची रचना ही एकसंध म्हणजे अक्षुण्ण दिसेल. हा एका प्राचीन सरीसृप प्राण्याचा सांगाडा आहे, पण काही वेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला फक्त काही भागच सापडू शकतो. जसे की हे पहा, ही जीवाश्म झालेली खोपडी आहे, ही डायनासोरची खोपडी आहे. मग हे जीवाश्म तयार होण्याचे काही इतर मार्ग देखील आहेत. मी तुम्हाला आणखी एक दाखवतो. हे चित्र बघा, तुम्हाला दिसतंय ना, काही किडे पारदर्शक चमकदार दगडांमध्ये अडकलेले आहेत. हे सुद्धा जीवाश्म आहेत आणि यात पूर्ण कीटक असतात. त्यांचा काही भाग नाही तर संपूर्ण कीटक असतात. तर हे दगड काय आहेत? हे दगड मुळात कठीण झालेले डिंक आहे. झाडांना जर जखम झाली तर एक चिकट पदार्थ सोडण्याची सवय असते, त्याला डिंक म्हणतात आणि वेळोवेळी हे डिंक कठीण होत जाते. जर काही किडे झाडाजवळ असतील आणि जर ते या डिंकात अडकले तर ते त्यात फसून राहतात आणि शेवटी जेव्हा ते डिंक कठीण होऊन जाते तेव्हा ते किडे त्यात मरण पावतात आणि या कठीण झालेल्या डिंकाला अंबर म्हणतात आणि त्यात अडकलेल्या कीटकांचे लाखो वर्षांनीही विघटन होत नाही. याचं कारण असं आहे की यातील चिकट पदार्थ जीवाणूंना हलायला आणि विघटन करायला परवानगी देत नाही. म्हणूनच जीवाणूही त्यात अडकतात. त्यामुळे या अंबरमध्ये जीवाणूही आढळून येऊ शकतात. मग तुम्ही लहान कीटकांचे जीवाश्म जे की अशा प्रकारच्या अंबरमध्ये सापडतात त्यांचा विचार करा किंवा डायनासोरच्या मोठ्या हाडांच्या जीवाश्मांचा विचार करा. हे सगळे वैज्ञानिकांना नष्ट झालेल्या प्रजाती शोधण्यास मदत करतात. मग त्यांचा अभ्यास करून आपण अंदाज लावू शकतो की त्यांच्यात कशा प्रकारची वैशिष्ट्ये होती, त्यांचे वर्तन कसे होते आणि हे प्राणी किती वर्षापूर्वी जगत होते. होय, हे सुद्धा करता येतं. यावर आपण इतर व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि यामुळे हे सिद्धांत म्हणजे उत्क्रांतीच्या सिद्धांताला मजबूत पुरावा पुरवतात. ठीक आहे, तर चला थोडक्यात आठवूया आपण या व्हिडिओत काय शिकलो. तुम्हाला आठवतं का जीवाश्म म्हणजे काय आणि दुसरं जीवाश्म कसे तयार होतात? जर यांची उत्तरं देण्यात काही अडचण वाटत असेल तर काळजी करू नका, तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा म्हणजे याची उत्तरे तुम्हाला मिळतील. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.